आज तुम्ही बघा नागपूरची आमची बँक सगळ्यात कमी जर कर्ज कुठे मिळत असेल तर ते नागपुरात मिळतं, कारण बँक नाही आहे. जिथे जिथे बँका बुडल्या त्या त्या ठिकाणी ही परिस्थिती तयार झाली. आणि म्हणून आपल्याला शेतकऱ्याला तर कर्जमाफी द्यायचीच आहे, पण सोबत बँकिंग सिस्टीम करता काही शिस्त लावणं हे देखील गरजेचं आहे. म्हणून अशा पद्धतीची शिफारस ही त्यामध्ये आली. आता मी तुम्हाला पुन्हा सांगतो की आपण जर बघितलं तर पहिले आम्ही 17 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना केली, ज्याच्यामध्ये जवळपास त्या ठिकाणी 44 लाख शेतकऱ्यांना आपण मदत केली. त्यात 24 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना होती. 4.27 लाख शेतकऱ्यांनी एकवेळ समझोता केला. 14,89,000 शेतकऱ्यांना आपण प्रोत्साहनपर पैसे दिले. आणि मग जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आली त्यावेळी रोहित पवारजी आपली माहिती चुकीची आहे. 2017च्या योजनेमध्ये लाभ मिळालेल्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज योजनेत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 2019च्या कर्जमाफी योजनेतनं वगळण्यात आलं, देण्यात नाही आलं, हे वगळण्यात आलं. त्यामुळे या ठिकाणी 17ला लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत लाभ मिळालेला नाही, त्यांना वगळलेला आहे. म्हणून आपल्याला मिळालेली माहिती वस्तुस्थिती दर्शक नाही आहे. एवढंच नाही, 2008 साली देशामध्ये कर्जमाफी झाली, त्यानंतर 9 मध्ये आपण आणली महाराष्ट्रामध्ये, 8 नंतर. आता 9 मध्ये देखील आपण ज्यावेळेस आणली त्यावेळेस 8च्या माफीमध्ये जे समाविष्ट होते त्यांना आपण वगळलं आणि इतरांना आपण 20,000पर्यंत त्या ठिकाणी मदत केली. मर्यादा जी होती ती 20,000ची मर्यादा होती. जवळपास 34 लाख शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपये आपण 2009 साली दिले होते. आणि म्हणून हे काही पहिल्यांदा झालेलं नाही आहे. या प्रत्येक वेळी लगतची जी कर्जमाफीची योजना आहे त्या कर्जमाफीच्या योजनेतल्या जे पात्र झाले आणि ज्यांना लाभ मिळाला त्यांना वगळण्यात आलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर याच्यामध्ये परतफेडीच्या संदर्भातही हे जे टाकण्यात आलं की 2026 आणि 27ला पैसे परत केले पाहिजे, याचे मागचा उद्देश हाच होता की आपण ज्यांना प्रोत्साहन देतोय, प्रोत्साहन घेत असताना त्यांनी पुढे नीट कर्ज भरलं पाहिजे, या दृष्टीनं आपण या ठिकाणी अशा पद्धतीची योजना केली होती. मला खरं म्हणजे मी तिन्हीचा चार्ट या ठिकाणी तयार केलेला आहे. आपल्या लक्षात येईल आत्तापर्यंतच्या योजनांमधली सगळ्यात मोठी योजना ही यावेळची कर्जमाफीची योजना आहे. टाळ्या याच्यानंतर वाजवा, टाळ्या याच्यानंतर वाजवा.